हा चला, आता भरपूर झालं. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. आता समोर लक्ष द्या. तर आपण काय पाहत होतो की हे जे आहे आणि वस्तू दिसणार आहे कुठं, त्या भिंगामधून त्याचं रिफ्लेक्शन झाल्यानंतर आणि परत वस्तू दिसायला लागली. वस्तू कशी आहे, त्या वस्तूचा आकार छोटी आहे का मोठी आहे, आणि वस्तू उलटी आहे का सुलटी आहे, वास्तव आहे का आभासी आहे. तर जेव्हा आपण पाहिलेलं आहे, ज्या वेळेस आपण विचार केला की अंतर्गोल भिंगाद्वारे, आता आपलं अंतर्गोलचं चालू आहे, ही जी इमेज तयार होणार आहे, सगळी इमेज कोण्या साईडला व्हायला लागली तयार, याच बाजूला तयार व्हायला लागली आहे. कोण्या, ज्या बाजूला वस्तू उभी आहे त्याच साईडला, भिंगाच्या अपोजिट साईडला नाही. म्हणजे ती प्रतिमा कशी होणार आहे तयार, आभासी होणार आहे. आणि येतं का लक्षामध्ये, आभासी व सुलटी हे मात्र लक्षात ठेवायचं. मग त्याच्या आकारावरती अवलंबून आहे. जास्त जर दूर अंतरावरती उभी केलो इकडं वस्तू, खूप दूर अंतर, तर ती कुठं उमटणार आहे त्याची प्रतिमा, F1 वरती, F1 या बिंदूवरती. आणि जर अलीकडे जर आणलं तर F1 आणि हा जो आपला प्रकाशीय केंद्र O आहे, त्या दोन्हीच्या मध्ये उमटणार आहे. अशा पद्धतीचे हे नियम आहेत. या नियमाच्या अनुषंगानं आपण ते डायग्राम आता काढूया. रे डायग्राम अशा पद्धतीने आहेत, फक्त दोनच आहेत. तिकडं फार गोंधळ झाला. ती 5 जे डायग्राम होत्या त्या कशा होत्या, वेगळ्या होत्या, आणि एकच 6वी वेगळी होती. ती कुठं उमटायला लागलेली होती, पाठीमागल्या बाजूला एक्सटेंडेड होती बघा. चल निखिल, आता एक एक घेऊया आपण आता डिटेल मध्ये. अतिशय क्लिष्ट भाग आहे, लक्ष द्या. वारंवार सांगायला लागलो, गोंधळ करू नका. आता इथं काय दिलेलं बघा रे, लक्ष द्या. त्या प्रमाणच आहेत, पूर्वीच्या प्रमाणात. ज्या पद्धतीनं काय सांगते, सर्वप्रथम अनुक्रमांक 1 दिलेला आहे. पहिल्या क्रमांकची डायग्राम अनंत अंतरावरती. अनंत म्हणजे काय, कुणीकडं सूर्य ज्या ठिकाणी होता तीच आहे पोझिशन. आणि नाभी F1 वर काय येणार आहे, प्रतिमेचं स्थान येणार आहे. आणि प्रतिमा खूप लहान बिंदू स्वरूप आणि आभासी व सुलट असणार आहे. म्हणजे बिंदूच्या पॉइंट मध्ये असणार आहे. हे आपण ज्या वेळा काय म्हणतो आपण, अंतर्गोल, आता हे अंतर्गोलच चालू आहे. बहिर्गोलची काढलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच होतं का नाही, या पद्धतीनंच. आणि ते प्रतिमा कुठं उमटत होती, पण इकडं F2. आता इकडं अलीकडेच उमटायला लागली आहे. आता बघा कशा पद्धतीने येईल ते डायग्राम. काय करायचंय आपला, याच्यामध्ये जे आहे, आता पांढरा घेऊया कलर, दिसेल की व्यवस्थित दिसतोय खडू सारखा, चेंज होलेला ते. आता काय उलट झालं बघा. अजून लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपण अंतर्गोल काढत आहोत त्यावेळेला असं काढायचं, आणि बहिर्गोल म्हणलं या बाजूनं काढायचं. तर आपण असे मधल्या बाजूनं हे दोन बाजू पसरट आणि सेंटर निमुळत येणार आहे, अशा पद्धतीचं आपण काढून घेतलेलं आहे. बिंदू टाकून घ्यायच्यात. आपला सेम अंतरावरती आलं तर ते बरोबर येणार आहे. आपला इकडं काय होतं, आपला F1 2F1, हे लक्षातच ठेवायचं. 2F1 इकडे जो आहे F2 आणि 2F2, अंतर सेम यावं म्हणजे गोंधळ होत नाही. असे बिंदू जरा मोठे काढून घ्यायचे. हा O आपला F1 आणि 2F1 या पद्धतीने. आता आपण इकडून अनंत अंतरावरती म्हणजे सूर्यापासून रे यायला लागल्यात. आपण पाहिलेलं होतं की ज्या वेळेस बहिर्गोल भिंगामध्ये ते येणार होते, एकाच ठिकाणी अपोजिट बाजूला काय होणार होते, ते साठले जाणार होते, एकवटले जाणार होते. आणि त्याचा तो पॉइंट, तिची ती प्रतिमा एका बिंदू स्वरूपामध्ये अतिशय लहान होत होती. पण प्रतिमा कशी होती, उलटी आणि वास्तव राहत होती, कारण सूर्य दिसणार आहे पुढच्या बाजूला, पण इकडे आभास होणार आहे फक्त. आता अशा पद्धतीनं काय असेल, हा इकडून यायला लागल्यात, मग असे सूर्याचे रे यायला लागल्यात, या पद्धतीनं येईल का नाही, सूर्याचे रे यायला लागले आहेत. इथं थोडस इथपर्यंत घ्यायचं, आणि हे काय होईल नंतर, ही जी प्रतिमा आहे
हे अशा पद्धतीने इकडे डायव्हर्ट होतील बघा. कारण कसला आपला लेन्स हा अंतर गोल आहे. बहिर्गोल असला असता तर इकडे आली असते, आता इकडे जायला लागल्यात. येतं का लक्षामध्ये? परत आपण काय करूया, खालून एक घेऊया अशाच पद्धतीचा.
हॅलो हॅलो, थोडासा नेटवर्कचा इश्यू होता. आता दिसतंय का व्यवस्थित सगळ्यांना? ठीक आहे. आज भरपूर जण जॉईन झालेत म्हणून असं व्हायला लागले. हा ठीक आहे ठीक आहे, ओके, सगळ्यांना दिसत आहे. तर ही सगळ्यांनी काढायची आहे, सोबतच काढा, पुन्हा परत येणार नाही. आलं का लक्षामध्ये? ही जी प्रतिमा आहे, वस्तू कुठे आहे? अनंत अंतरावरती. मग ही जी रे लागले आहेत ते समांतर सुद्धा रे येणारच आहेत तिकडून, सूर्याचे. मग ती कुठं, कोणत्या आपल्या अंतर गोल किंवा अंतर्वक्र भिंगाद्वारे ह्याचं जे परावर्तन आहे, अपवर्तन कशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं होणार आहे. आणि ते अपवर्तन झाल्यानंतर लाईट काय व्हायला लागल्या? बेंड व्हायला लागल्या. आणि आपण एक्सटेंडेड भाग जोडून घेतला, जिथं जो भाग छेदायला लागला एकमेकाला, इंटरसेक्ट व्हायला लागलाय, तिथं काय म्हणूया आपण? नाभी F1 वरती ते प्रतिमेचं स्थान आहे. पण कसं आहे? अतिशय लहान डॉट स्वरूपामध्ये. आणि प्रतिमा कशी आहे? आभासी आहे आणि सुलट आहे, जशी आहे तशीच, उलटी नाही. चला लिहा. नाही आलं लक्षात? कोण आहे? आता नेटवर्क गेलं होतं. परत एकदा सांगतो. सृष्टी कुणाला म्हणायला लागला? आता तुमची चॅटिंग चालू आहे काय माझं चालू आहे? सर समजलं नाही. ठीक आहे. आदिती केंद्रे नवीन आली वाटतं. कोणत्या मीडियमला आदिती? हॅलो आदिती केंद्रे, माझा आवाज येतोय का तुझ्यापर्यंत? गायत्री झाली का जॉईन? तुझं नाव केलं बघ चेंज. मराठी. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. सोनालीला 10 पैकी 10 पडलेत म्हण. चला परत एकदा सांगतो, काही हरकत नाही. 10 पैकी 10. आउट ऑफ 10 पडलेत रे. लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे? आपली जी वस्तू आहे अनंत अंतरावरती, अनंत म्हणजे काय? इकडे कुठेही असू शकेल. इन्फिनिटी म्हणजे सूर्य ज्या पद्धतीनं आहे का त्या पद्धतीनं तिकडं, मग ती अनंत अंतर झालं. ज्या वेळेस आपण बहिर्गोल भिंगाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा पाहिलं होतं, त्याच्यामध्ये पहिला पॉइंट हाच होता. मग अनंत अंतरावरती ती वस्तू आहे आणि प्रतिमेचं स्थान आपल्या अंतर गोल भिंगाद्वारे कशा पद्धतीने तयार व्हायला ते बघायला लागलो आपण. मग आता हे रे जे आलेले आहेत आपल्या सूर्याकडून आलेले, सपोज पकडायचे आपण, इथं काय होईल? आपलं भिंग कोणता आहे? अंतर्वक्र अंतर्गोल असल्यामुळे ते काय होणार आहे? त्याचं जे अपवर्तन आहे अशा पद्धतीने होईल. वरच्या बाजूचं वरच जाईल, खालच्या साईडचं खाली जाईल. आणि ज्यावेळेस आपण हे डॉट डॉट न जोडवून घेऊ आणि हे जे दोन बिंदू आहेत अपवर्तन झाले, जिथं जोडले जातील, जिथं त्यांचा छेदनबिंदू आहे, तो म्हणजे काय असणार आहे? त्या प्रतिमेचं स्थान असणार आहे. आणि ती प्रतिमा काय या साईडला आहे, इकडूनच दिसायला लागली आणि इकडच यायला लागले. म्हणजे ती कशी आहे? आभासी आहे आणि सुलट आहे. म्हणजे आहे तशीच आहे, फक्त उलटी नाही. ए डॅश बी डॅश जसं असेल ना का, तिकडे काय होत होतं? वरी डोकं, खाली पाय राहत होते एका साईडला, आणि एका साईडला वरी पाय खाली डोकं राहत होतं. अशा पद्धतीचे ते होते बघा. आता आला असेल लक्षात सर्वांच्या, घ्या काढून सगळ्यांनी. आता क्लास बुडवू नका, कंटिन्युटी ठेवा. लिहिलं का? मच्छर करायला लागलेत येत असं, माशा वगैरे कट करायला लागले. क्लीन केलं तर पूर्णच, ऍड करून ठेवतो एकदा. चला काढा बरं व्यवस्थित. कंप्लीट. समृद्धी कंप्लीट म्हणते बघा काढण्याच्या अगोदरच, नुसतं चॅटिंग.
आलं का लक्षामध्ये रे सगळ्यांच्या? तुम्हाला सुद्धा हे डायग्राम येऊ शकतात परीक्षेमध्ये. आता त्याला पुढची घेऊया आपण, काही हरकत नाही. पुढे जायला आता प्रॉब्लेम नाही तुम्हाला सुद्धा. निखिल, तुझ्या तर लक्षात आलंच असेल. हा, दररोज क्लासला ये. हा, काय झालंय? हा, चला ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता पुढे जे आहे आपण सांगितलेलं आहे काय, आता प्रतिमेचं वस्तूचं स्थान आता बदलणार आहे. तर वस्तूचं स्थान घेऊया आपण आणि ती डायग्राम काढूया. तर हे वस्तूचं जे स्थान आहे आता, प्रकाशीय केंद्र ओ व अनंतांतर यामध्ये कोटी कुठे घ्यायचे? कुठं? अनंतांतर आणि प्रकाशीय केंद्र ओ आपल्या आता परिघामध्ये घ्यायचे आहे, सरकमफरन्स मध्ये. मोठी झाली का म्हणतो जास्त? आता जे आहे सांगितलेलं आहे, आता पुढचं जे आहे अनंत अंतरावरलं गेलं. आता दुसरी कंडिशन चालू आहे आपली आता. मग आता इथं सांगितलेलं आहे प्रकाशीय केंद्र ओ व अनंतांतर. अनंतांतर म्हणजे काय? इन्फिनिटी. ज्या पद्धतीनं सूर्य होता का नाही, तिथून कुठं बी घ्या, मग आपला इथं दाखवायचे कुठं? या परिघामध्ये दाखवायचे, लेन्सच्या आपल्या. जो आपला प्रिन्सिपल ऍक्सिस होता, मुख्य अक्ष, त्याच्या तिथं घेऊया आपण. चला काढूया आता पुढची जी आहे, काढून घ्यायचे मग आपला काय ज्या पद्धतीने होता. आता प्रत्येक वेळा ते ट्रिक ठेवायचीच आहे, काढायची आपले डायग्राम. टाकून घ्यायचे आपले ओ. परत पहिला काय आपला इकडे F1 2F1 पाठच करून ठेवा. परत इकडे काय आपला F2 आणि 2F2 या पद्धतीने बिंदू टाकून घेतले. हा आपला ओ बिंदू आहे. फक्त बहिर्गोल सांगितलं की डायग्राम अशी काढायची आणि प्रतिमा तिकडे उमटणार आहे. काढून घेतलेलं आहे आपण. आता पुढे जे आहे थोडी वाकडी झाली का म्हणतोय, जाते. सगळं चालले की रे. बर, याचं ऐकूया. काही वेळेला काय चुकीची माणसे चांगला सल्ला देतात बघा. निखिल सारखी होय. बघा बरं, त्याला आपलं जमना झालं होतं बघा. प्रत्येकाकडे काय तर त्याचे डोकं चाललं बघा. हे असं आता मच्छर यायला लागले. हा, दिला का नाही सल्ला निखिलनं? आपल्या फायद्याचा झाला का नाही? निखिल कोणतर अपेक्षा नव्हती, म्हणजे त्यांना लक्ष देऊन ऐकते सर काय करते ते बोर्डवरती. हा, पण सर उद्या माझा ओपन हाऊस आहे म्हणजे. हा हा हा, असं प्रत्येकाच्या ते घ्यायचंच आहे का? ठीक आहे ठीक आहे. हा, आता समोर लक्ष द्या. बाकीचं नंतर बघूया. आता जे आहे, चला चॅट करू नका जास्त, लक्ष द्या समोर. आता आपण काय काढायला लागलोय? आपली ती डायग्राम काढून घ्यायची. हा, आता ह्याचा साईज मोठी छोटी व्हायला लागली. हा, राहू दे. आता किती वेळा काढू हा पॉइंट? परत काय ह्याच्यातच वेळ घालू आहे का नाही? फक्त लक्षात ठेवा आपला F1, पुढे जाऊया 2F1, इकडं F2 इथं घेऊया आणि 2F2 समानांतर घेतलं की काय होणार आहे? ते बरोबर येणार आहे. आता सांगितले बघा, प्रकाश हे प्रकाशीय केंद्र ओ आणि कुठे आपली वस्तू अनंत अंतर यामध्ये कोटी. आपण इथं घेऊया वस्तू, वस्तूचं स्थान दाखवलं आपण.
हे बघा अशा पद्धतीची वस्तू आहे. म्हणजे हे असेल का आपला ए डॅश असेल, सॉरी ए असेल आणि हे असेल बी. प्रतिमेचं स्थान आहे इथं घेतलोय आपण कुठं, हे प्रकाशीय केंद्र ओ, आणि इकडे इथं बी घेऊ शकतो, इथं कुठं बी घ्यायचे. आलं का लक्षामध्ये? प्रतिमा तिथंच उमटणार आहे. मग आता पुढे जो आहे आपण बिंदू टाकायचा आहे, ज्या वेळेला ह्याचं जे अर्ध्यापर्यंत घेऊन जायची, आणि ह्याचं त्या पद्धतीनेच काय होणार आहे, इथून काय जाईल हा वरल्या साईडला जाईल अशा पद्धतीनं. आणि ज्या वेळेला आपण एक ऊ मधून काढून घेतला, आपला नियम माहित आहे, जो आपला भिंग कसला का असना, ज्या वेळेस ओ पॉइंट मधून म्हणजे प्रकाशीय केंद्रामधून रे जर जायला लागला, किरण जर जायला लागला, त्याचं अपवर्तन कसलेच होत नाही. जसा आलाय दिशा न बदलता तसाच निघून जाणार आहे. आपण तेच करणार आहोत. जसा रे आलाय बरोबर ह्याच्यामधून पट्टी धरून आपण घालायचं बघा अशा पद्धतीने. गेला बघा हे रे. मग आपण हा डॉट जोड, जिथं हा छेदनबिंदू जोडणार आहे, आता हा काय डॉटेड असा इकडे जो पुढे येणार आहे, आणि ह्याला जिथं छेदनबिंदू होईल तिथं प्रतिमेचं स्थान असणार आहे. ओ आणि F1 च्या मध्ये कुठेही हे डॉट डॉट जोडून घ्यायचे. बघा या ठिकाणी जे आहे प्रतिमेचं स्थान आहे, म्हणजेच काय एवढं असेल. आणि इथं काय असेल ए डॅश, आणि इथं बी डॅश, म्हणजे जशी आहे तशीच आहे. सुलटी प्रतिमा आहे, पण साईज कशी झालेली आहे, लहान झालेली आहे. आलं का लक्षामध्ये? सगळे पॉइंट याच्यामध्ये आलेत, काही प्रॉब्लेम याच्याविषयी नाही. चला काढा पालक मीटिंग. चला बोलू नका जास्त. आलं आलं लक्षात ओपन हाऊस म्हणजे काय. जास्तच हुशार झालाय तुम्ही आता. वस्त्रहरण चिरफाड विद्यार्थ्यांचं हरण का? असू दे ना, मग आपली प्रगती चांगली आहे, बरं आहे. किती पालकांनाही कळू द्या तुम्ही काय दिवे लावायला लागलाय शाळेमध्ये, अभ्यास कसा आहे तुमचा. डबल सांगतो, काही हरकत नाही, कारण हा भागच असा क्लिष्ट आहे. ठीक आहे ठीक आहे, आलं माझ्या लक्षामध्ये. पालक मेळावा, पॅरेंट्स डे, काय असेल ते असेल. तुमची प्रगती पालकांना कळावी, शाळेमध्ये काय चालू आहे. आलं आलं लक्षात. आता समोर लक्ष द्या. अजून परत सांगा म्हणायला लागलेत काही जण. ठीक आहे ठीक आहे. आणि त्याचा पहिला नंबर आलाय मन वर्गामध्ये, सृष्टीचा तिसरा. बरेच हुशार आहेत तुम्ही. ठीक आहे, अशीच प्रगती होत राहो तुमची, हीच ईश्वराकडे प्रार्थना. रिवर्स येऊ नका आता. प्रज्ञाचा दुसरा आहे मन. ठीक आहे. समोर लक्ष द्या रे आता. बस बस, चर्चा नकोय आता, शांत राहा, समोर लक्ष द्या. मी काय सांगायला लागलोय बघा, परत सांगूया. एवढ्या दोनच इमेज आहेत, त्याच्यामुळं काही हरकत नाही. आता ज्या वेळेस इकडे लक्ष द्या. आता चॅटिंग बस, भरपूर झाली चॅटिंग. समोर लक्ष द्या सर्वांनी आता इकडं. ज्या वेळेस आपण रे डायग्राम काढत आहोत, किरण आरेखन काढत आहोत, त्यावेळेला लेन्स कोणता बघायचा, आपला भिंग कोणता आहे, आपला आहे मधल्या बाजूनं नाही, म्हणजे आंतरवक्र आहे, आंतरगोल आहे. मग आंतरगोल मध्ये ज्या वेळेस रे मारा केला जातो, त्यावेळेस हा जो रे प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असणारा पुढे जाऊन जिथे एक्सटेंडेड होणार आहे, तिथे तो पॉइंट येणार आहे. इथे F1 वरती होणार होता, पण मध्ये जी छेदनबिंदू, आता हाच काही इथे F1 वरती यायला लागलेला आहे. हे बघा पुढे सुद्धा इथं असा असा आहे का नाही आपला रूल, पहिला रूल. F1 वरती काय होईल, इकडून जर काढलं खालून, इकडे F1 वरती येणार आहे. पण आपण सांगितलेलं आहे जिथं या U पॉइंट मधून छेदनबिंदू आहे तिथं ती प्रतिमेचं स्थान आहे. इथं प्रतिमेचं स्थान तयार झालेलं आहे.
आणि ओ मधून काढला आपण एक रे, जसा आलाय आता इकडून यायला लागलेला आहे प्रकाशीय केंद्र ओ कडून, किंवा अनंत अंतरावून, मग तो रे येत असताना इथून काय होणार आहे, प्रत्येक रे सरळ येणार आहे असं नाही, ओ मधून जाण्यासाठी तिरका सुद्धा रे येणार आहे, आणि इथून आलेला जो रे आहे तो काय होईल, जसा आलेला आहे तसा सरळ निघून जाणार आहे. डो नॉट चेंज डायरेक्शन, त्याची चेंज डायरेक्शन बदलणार नाही, दिशा बदलणार नाही. आणि याच्यामधून गेल्यामुळं तो काय होणार आहे, जिथं हे दोन बिंदू, हा आपल्या ओ मधून जाणारा एक रे आणि हा आपला पॅरलल असणारा रे जो आहे, जिथं छेदतील एक्सटेंडेड होऊन पाठीमाग आलेला, तिथं काय राहणार आहे, पॉइंट असणार आहे त्याचा वस्तूच्या स्थानाचं. मग इथं F1 वरती येणार होता, पण आपला ओ काढल्यामुळे इथं छेदायला लागलेला आहे. मग हे काय झालं, आपल्या प्रतिमेचं स्थान झालं. कोण्या बाजूला आहे, याच बाजूला आहे. पण कसं आहे, ए बी असं होतं, वरी काय होतं, याचं डोकं होतं आणि खाली पाय होते. याचं सुद्धा तसंच आहे, वरी डोकं खाली पाय. पण काय झालेलं आहे, प्रतिमा त्याच बाजूला आहे म्हणजे काय, आभासी आहे. इकडे तर राहिली असती, वास्तव झाली असती आणि उलटी झाली असती. पण इथं काय आहे, त्याच बाजूला आहे आणि प्रतिमा थोडीशी लहान झाली याच्यापेक्षा. हे बघा, वेन वी कंपॅरिझन टू पिक्चर, आता हे जर आपण इमेज केलंय बघा, ह्याची उंची एवढी आहे, तर ह्याच्याहून अतिशय लहान, अर्ध्यापेक्षा सुद्धा लहान झालेला आहे. मग अशा पद्धतीने तिथं दिलेला आहे. प्रतिमा कशी असेल, प्रतिमेचा आकार लहान असेल, प्रतिमेचं नेचर कसं असेल, स्वभाव आभासी असेल व सुलट असेल. सुलट आहे, ए डॅश बी डॅश, ए बी, अशा पद्धतीचं हा डायग्राम होता. काही फार अवघड नव्हतं. आता बघा, आपण सांगायला लागलो, आपण जर उभा राहिलो समोर, आता हे जे रे आहेत म्हणजे आपलेच रे असणार आहेत, आपली सुद्धा प्रतिमा असंच दिसणार आहे. ज्या वेळेस आपण ते काय म्हणतो आपण, जादूचे वगैरे ते प्रयोग असतात बघा, ते जोकर मध्ये ते काय म्हणतो, ते सुनील शेट्टी, अक्षय कुमार यांचा पिक्चर होता बघा, ते